नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओद्वारे आपण व धनु या राशींचे एप्रिल 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। हे मासिक राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे, अर्थात जन्म तारीख जन्म वेळेवरून जी आपली चंद्र राशी येते त्या राशीवरून हे राशी भविष्य आपल्याला लागू होईल। त्याचप्रमाणे आपल्या जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे राशी भविष्य आपणास लागू होईल। प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे, जन्मकुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास 40 ते 50% लागू होऊ शकते। अर्थात 50 ते 60% भविष्य हे आपल्या कुंडलीतील ग्रहयोगावर तसेच आपल्या विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास 40 ते 50% लागू होऊ शकते। या व्हिडिओमध्ये आपण धनुराशी व्यक्तींना हा एप्रिल 2025 हा महिना कशा प्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया। धनुराशीच्या या महिन्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये अर्थात चौथ्या स्थानामध्ये पंचग्रह युती होणार आहे। अर्थात शनी, राहू, बुध, शुक्र व सूर्य या ग्रहांचे भ्रमण धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे। अर्थात चतुर्थ स्थानामधील शनी राहू युती दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी ग्रह धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करेल व राहू ग्रह सुरुवातीपासूनच धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे। त्यामुळे दिनांक 18 मे 2025 पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये शनी राहू युती धनुराशीच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे। त्यामुळे धनुराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये थोडासा कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता राहणार आहे। तसेच कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींना राहणार आहे। तसेच या महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींनी जमिनीची खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये तसेच गृह खरेदी विक्रीमध्ये थोडीशी काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे वाहन चालवत असताना सुद्धा धनुराशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्यावी। मंगळ ग्रह सुद्धा धनुराशीच्या या महिन्यामध्ये दिनांक 2 एप्रिल 25 पासून अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। त्यामुळे धनुराशी व्यक्तींनी प्रवास करत असताना तसेच वाहन चालवत असताना सुद्धा या महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींनी थोडीशी काळजी घ्यावी। तसेच वाहन, घर, जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सुद्धा या महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींनी काळजी घ्यावी। वाहन इत्यादी संबंधित सुद्धा खर्च वाढण्याची शक्यता धनुराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये राहणार आहे। तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारा हा महिना धनुराशी व्यक्तींना राहणार आहे। धनुराशी व्यक्तींच्या सूर्यग्रह दिनांक 13 एप्रिल 2025 पर्यंत चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा चतुर्थ स्थानातील सूर्यग्रह धनुराशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा राहणार आहे। तसेच धनुराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा या महिन्यामध्ये काळजी घ्यावी। दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर मात्र धनुराशी व्यक्तींचा भाग्येश सूर्यग्रह पंचम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर मात्र धनुराशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली राहील। दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर धनुराशी व्यक्तींचे आरोग्य सुधारेल। धनुराशी व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। मात्र दिनांक 14 एप्रिल 2025 पर्यंत धनुराशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी। दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर धनुराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून नवीन संधी निर्माण होतील। तसेच नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण होईल। त्याचप्रमाणे धनुराशी व्यक्तींना दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर धनुराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। संतती, शिक्षण इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण धनुराशी व्यक्तींना दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर राहणार आहे। धनुराशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण राहणार आहे। या संपूर्ण महिन्याचा विचार करता दिनांक 14 एप्रिल 2025 पर्यंत धनुराशी व्यक्तींना हा महिना प्रतिकूल जाईल व दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर महिना अखेरपर्यंत हा महिना धनुराशी व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहे। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरच येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।